ते आपण सर्वजण उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आजच्या या विशेष भक्तीला आपण सुरुवात करूया. ममाप्रमाणे या गौरव तुला कमी कर कमी 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 माझे कमी माझे परमेश्वर देवाकडे आपल्या सर्वांना ही संधी दिली. त्याच्या पुनरुत्थानाची आठवण तो त्या कबरेत तो माझं पुन्हा एकदा तुझे आभार तुझी स्तुती तुझ्या सर्व तुझ्या सर्व आशीर्वादाचा तुझ्या सर्व कृपेचा तुझ्या सर्व चांगुलपणाचा पवित्र देव बाबा आम्हाकरिता केलेल्या त्या सर्व दुःख सहनासाठी तुझा सर्व दुःख सहन संपवून मरणावर विजयी झालेला माझा परमेश्वर तुला आम्ही धन्यवाद परमेश्वर देव बाबा आज जेव्हा आम्ही तुझ्या समोर येतो देव बाबा आपला विनंती बाबा प्रत्येकाला दुर्बलता आम्हावरती आहे आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा आम्हाला पवित्र देव बाबा आज तुझ्या उपस्थितीचा अनुभव घेण्याकरिता आज तुझा स्पर्श आम्हाला नव्याने होण्याकरिता पवित्र देव बाबा तू आज आम्हाला प्रत्येकाच्या जीवनात पवित्र देव बाबा आज या विशेष उपासनेला आम्ही तुझ्या हातात बसतो देव बाबा आजच्या या भक्तीमध्ये ज्या सर्व गोष्टी होणार आहेत ज्या सर्व गोष्टी तुझ्या गौरवासाठी देव परमेश्वर देव बाबा सर्व प्रकारचं गीत गायन तुझं वचन प्रभू देव बाबा आज मंदिरात अर्पणे देव बाबा तुझ्या मेचा समोर आज आमचं येणं पवित्र देव बाबा एकमेकांबरोबरची आमची सर्व
सर्व गोष्टी तुझ्या गौरवासाठी प्रभू तू आशीर्वादित कर, तू आशीर्वादित कर प्रभू तरी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद होय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद कोणते आम्ही तुझ्या हातात उत्तम प्रकारचं वातावरण असते तुझी लेकरं पाहणार नाही त्यांचं तू सांगते प्रभूजी आज आमचे प्रियजन दुःखायत आहेत, आजारी आहेत, क्षण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावर तुझे हात प्रभू आणि आज तुझं अद्भुत सामर्थ्य त्या प्रत्येकामध्ये तुला धन्यवाद तुझे मनापासून आपल्याला प्रार्थना सर्व ईश्वराच्या नावात मागतो होय आमेन. तसे आपण प्रभू उठला आहे, आवाजावर असं वाटत नाही प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. प्रत्येकाची स्तुती असो. यावेळेस आपल्या सर्वांना गीत आपण गाऊया. नाव येशूचे आपले ते भयवानी ते प्रिय तोडके केवळे ते शांत Yeah.
येशूचे आवडले ते बरे पाहिजे, प्रिय गोड केले ते शांत गीत करता या गीतामध्ये जणू काही संपूर्ण सुवार्ता जी आहे ती या गीतामध्ये आम्हाला सांगतो। प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरील येणं, त्या स्वर्गाचा स्वर्ग सोडून तो या भूतलावरती या पृथ्वीवरती तुमच्यासाठी माझ्यासाठी तो आला। दुःख त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलं, प्रधानसाठी त्याने मध्यस्थी केली, तुमचं आणि माझं पापाचं ओझं वाहत त्या वधस्तंभावरती मरण पावला आणि मग शेवटच्या कडव्यात पुन्हा गीत करता असं म्हणतो, येशू मृत्यूला जिंकून जिवंत झाला, तो सकला उठवून देईला। येशू ख्रिस्तामध्ये जीवनाची जी आशा आम्हाला आहे, जी सार्वकालिक जीवन आम्हाला प्रवेश ख्रिस्तामध्ये प्राप्त होतं, त्याचा उल्लेख यामध्ये करतो। प्रवेश ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आम्हाला आमच्याकरिता जीवनाची खात्री देणार आहे। जो स्वतः मरणावरती विजयी झाला, पुनरुत्थित झाला, पुन्हा उठला, तो परमेश्वर तुम्हाला आणि मलाही जीवन देणारा, पृथ्वीणारा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे। त्यावेळेस पवित्र शास्त्रामधून आपण वचने वाचतात। योहानाचं शुभवर्तमान आपल्यासमोर आपण काढूया। योहानाच्या शुभवर्तमानातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा जो संदर्भ आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे ते आपण आज वाचूया। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 20 वचन 1 ते 10 पर्यंत मी तुमच्याकरिता वाचत आहे। आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलिया कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावर तोंड काढली आहे असे तिने पाहिले। तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाले, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले ते आम्हाला ठाऊक नाही। यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जाण्यास निघाले। तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला। त्याने ओढून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही। मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला, तो कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ तर वेगळ्या एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले। तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्याला तोपर्यंत समजला नव्हता। तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले। योहानाच्या शुभवर्तमानामधून हा जो संदर्भ आम्ही वाचतो तो आम्हाला रिकामी कबरेचा संदेश देत असतो। रिकामी कबर या टायटल खाली हा संदर्भ या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो। रिकामी कबर कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची रिकामी कबर, जो वधस्तंभावरती मरण पावला, ज्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं। कबरेमध्ये ठेवत असताना अनेक जण त्या ठिकाणी आहेत ज्यांनी पाहिलं की ती कबर कोठे आहे, त्याला कबरेत कसं ठेवलेलं आहे। आणि आज जेव्हा मोठ्या पहाटेला असं म्हटलेलं आहे, अंधारातच मोठ्या पहाटेला, आज सकाळी देखील बरेच अंधारातच मोठ्या पहाटेला या गोष्टीची आठवण करण्यासाठी सकाळीच आहे। या स्त्रिया त्या ठिकाणी मरिया मग्दलिया तिचा उल्लेख त्या ठिकाणी विशेष करून करण्यात आलेला आहे। अंधारातच कबरेजवळ येत आहे आणि पाहते तर धोंड बाजूला आहे, आतमध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही, तागाची वस्त्रे पडलेली आहेत, प्रभू येशू ख्रिस्त नाही। काय समजावं त्या परिस्थितीमध्ये, त्या मोठ्या अंधारातच तिने काय अर्थ काढावा या गोष्टीचा? माझ्या प्रभूला इथून त्याचं शरीर त्या ठिकाणाहून नेण्यात आलेलं आहे आणि अशा या स्थितीमध्ये पेत्र आणि योहान यांना जाऊन ती सांगते, त्यांनी प्रभूला नेलं आणि आता कुठे ठेवलं हे आपल्याला माहिती, हे आपल्याला ठाऊक नाही।
पेत्र आणि योहान दोघेही त्या ठिकाणी येतात आणि असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी आत गेल्यानंतर पाहिल्यानंतर ते विश्वास ठेवतात. फार सुंदर त्या ठिकाणी दिलेले आहे, कारण तोपर्यंत त्यांचं उठणं अगत्याचं आहे हा शास्त्र भाग त्यांना समजलेला नव्हता. परंतु ज्यावेळेस ते रिकामी कबर ते पाहतात, त्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर नाही, फक्त ती वस्त्रे जी त्याला गुंडाळलेली होती, तो रुमाल जो एका बाजूला आहे जो त्याच्या डोक्याला होता, ते कपडे फक्त त्यांना त्या ठिकाणी दिसतात आणि त्यांना समजून येतं की प्रभू जे म्हणाला होता त्याला मारल्या जाईल आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा हे त्यांना त्या ठिकाणी समजलेलं आहे. प्रियानो, ही रिकामी कबर आम्हाला या गोष्टीचा संदेश देते की आमचा प्रभू पुनरुत्थित आहे, तो जिवंत आहे. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. Vijay Yuva,
नैवेद्य आपण सादर करूया. हा प्रभू जो आम्हाकरिता लागत केला, कारण आम्हाकरिता दुःख सहन केलं, वधस्तंभ त्याने आम्हाकरिता बांधून दिला, आमच्या पापाचं ओझ त्याने वाहिलेलं आहे. जो आम्हाकरिता त्या वधस्तंभावरती मरण पावला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हा प्रभू येशू ख्रिस्त जो विजयी झालेला आहे, त्याने मरणाची नांगी मोडलेली, त्याने मरणावरती विजय मिळवलेला आहे. पापाची मरणावरती विजय मिळवत त्या सैतानाचा पराजय झालेला आहे आणि ख्रिस्त हा विजयी झालेला आहे. आज त्याच्या नावाला आपण धन्यवाद.
जिवंत आहेस म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी तुझी स्तुती करतो. पुनरुत्थान झालेला आहेस देव बाबा, तुझ्या त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्ही अनुभव करू शकतो. तू जिवंत आहेस म्हणूनच आमच्या प्रार्थनेची उत्तर देतोस. प्रभू तू जिवंत आहेस म्हणूनच आमचे अश्रू तू पुसतोस. प्रभू तू जिवंत आहेस आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये तू अद्भुते करतोस. म्हणजे देव बाबा तू जिवंत आहेस प्रभूजी. होय पवित्र देव बाबा, आम्ही तुला आणि तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बाबा, माझा सर्व स्तुतीचा यज्ञ आम्ही तुला सादर करतो. तुझे मनापासून आभार मानतो. गावाचा प्रवेश परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे यावेळेस आपण आपलं लक्ष लावणार आहोत. इथवर प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलेलं आहे आणि आज सकाळपासूनच, कारण आज सकाळी बरेच मोठ्या पहाटेला त्या ठिकाणी भक्तीसाठी आले. 5:30ची वेळ होती आणि काही जण तर 3:45 पासूनच यायला सुरू झाले होते. 3:45 पासून 5:30ला आज सकाळी वेळेवरती आपण भक्तीला सुरुवात केली आणि अगदी त्या घटकेपासून परमेश्वराचं सानिध्य आणि परमेश्वराचं गौरव त्या ठिकाणावर होत आहे. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचं वचन अशा विशेष प्रसंगी आम्ही ऐकत असताना जर आम्ही अंतःकरणपूर्वक खऱ्या अंतःकरणाने जर आम्ही आमचं लक्ष त्याच्याकडे लावतो तर माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की प्रभू आमच्या सोबत बोलतो. आणि ज्यावेळेस प्रभू परमेश्वर आमच्या सोबत बोलतो प्रियांनो, ते अद्भुत आहे. ते अद्भुत आहे. पवित्र शास्त्रामध्ये ज्या सर्व लोकांबरोबर परमेश्वर देव बोलला त्यांची जीवने पहा प्रियांनो, आशीर्वादी. या भूतलावरती ते लोक त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. आणि म्हणून तुम्हाला आणि मला देखील आमच्या जीवनामध्ये ही संधी प्राप्त होते. आम्ही परमेश्वराच्या मंदिरात आहोत. परमेश्वर देव बापाचं वचन आम्ही ऐकणार आहोत आणि हे वचन ऐकण्याकरिता आम्ही आमचं समर्पण करणार आहोत. परमेश्वराचं वचन ऐकणं हे फार सहज आणि सोपं नाहीये. बरं, तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की पाळसाहेब बोलतील, त्यांना सांगायचं ते सांगतील आणि मग चर्च संपल्यानंतर आम्ही या ठिकाणाहून निघून जाऊ. परंतु लक्षात घ्या, जे सर्व आम्ही ऐकतो जणू काही परमेश्वर देव त्याद्वारे आम्हासोबत बोलतो आणि त्याची इच्छा असते, त्याची अपेक्षा असते की त्याद्वारे आमच्या जीवनाला एक नवीन आकार प्राप्त व्हावा. आम्ही ऐकून जर ते सोडून देतो तर त्याचे परिणाम देखील आमच्या जीवनावरती होत असतात प्रियांनो. आणि वचन तर काय सांगतं, जो ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो कसा आहे, कारण आपलं घर वाळूवर बांधणाऱ्याचा. जो ऐकतो तर खरं, परंतु त्याला त्याप्रमाणे आचरण तो करत नाही. मनुष्य आचरण तेव्हाच करत नाही जेव्हा आम्ही योग्य मनस्थितीने परमेश्वराचं वचन ऐकत नाही, ते स्वीकारत नाही. आज जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण करीत आहोत, मी सकाळी सांगितलं की आम्ही त्याचा मेलेल्यांमध्ये शोध करणारे नाही. त्या स्त्रिया कबरेकडे आल्या कारण त्यांना असं वाटत होतं की तो कबरेतच आहे, तो उठला आहे. हा संदेश, ही गुड न्यूज, हे शुभवृत्त तोपर्यंत त्या स्त्रियांपर्यंत किंवा जगापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. परंतु ज्या स्त्रिया त्या कबरेकडे गेल्या त्यांना पहिल्याने हा संदेश मिळाला की तो उठला आहे, तो इथं नाही. आणि त्या ठिकाणाहून हा जो संदेश प्रभूच्या पुनरुत्थानाचा आमच्यापर्यंत आलेला आहे, त्याचे जे साक्षी त्याने पूर्वीच निवडून ठेवले होते, त्यांनी जो हा संदेश आमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे प्रियांनो, त्यामुळं आम्ही त्याचा मेलेल्यांमध्ये शोध
करणारे नसून तो पुनरुत्थित झाला आहे याची आठवण करणारे आणि त्याची घोषणा करणारे तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो. आणि घोषणा करण्यासाठी आम्हाला सामर्थ्याची गरज आहे. या प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना तू यावेळेस आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बाबा, तू आम्हासोबत बोल आणि आज तुला जे आमच्या जीवनामध्ये करायचं आहे ते तू कर. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात माग तू म्हणून तू आहे. आमेन. योहानाचं शुभवर्तमान आपण पाहूया. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 20 आणि वचन 11 पासून तर 18 पर्यंत आज आपण मननासाठी वाचणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 20 वचन 11 ते 18. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओढवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बोनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. परमेश्वर देवा, ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. या शास्त्र भागामध्ये आम्ही पाहतो की प्रवेश ख्रिस्त जो आहे हा मरिया मगदालिया हिला दर्शन देत आहे. शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहायला भेटते की ही मरिया जी कबरेजवळ आली, कबरेवरची धोंड बाजूला सरकलेली ती पाहते. आतमध्ये प्रभूचं शरीर नाहीये, तागाची वस्त्रे त्या ठिकाणी आहे, त्याच्या डोक्याला असलेला रुमाल त्या ठिकाणी आहे. तशीच ही पेत्र आणि योहान यांना जाऊन सांगते की त्यांनी प्रभूला नेले आणि कुठं नेले हे आपल्याला ठाऊक नाही. पेत्र योहान त्या ठिकाणी येतात, ते कबरेत पाहतात, कबरेत पाहून ते विश्वास ठेवतात आणि निघून जातात. मरिया मात्र ही त्याच ठिकाणी उभी आहे. ही त्याच ठिकाणी उभी आहे, कबरेच्या बाहेर ती रडत उभी आहे. आणि रडता रडता ती जेव्हा कबरेत ओढवून पाहते, 2 देवदूत तिच्या दृष्टीस पडतात, एक उशाला एक पायथ्याला. ते तिला प्रश्न करतात, बाई, का रडतेस? ती म्हणते, माझ्या प्रभूला त्यांनी नेले, कुठे ठेवले मला माहित नाही म्हणून मी रडते. आणि ती त्यांच्याशी बोलून जशी फिरते, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिच्या दृष्टीस पडतो. परंतु प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटते की ती प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित आहे, तो जिवंत झालेला आहे. परंतु हे समजण्यासाठी केवळ मानवी बुद्धी पुरेशी नाही. तुम्हाला आणि मला माहित आहे की जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर मुख्य याजकाने, या पुरुषाने त्याच्यावरती जे सर्व आरोप केले
त्याला ठग म्हटलं, आम्ही काल पाहिलेलं आहे, त्या सर्व गोष्टी सत्य ठरल्या असत्या. त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने जी सर्व अद्भुते केली किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने जी सर्व शिकवण शिष्यांना आणि लोक समुदायाला दिली ती देखील व्यर्थ झाली असती जर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला नसता. प्रियांनो, जर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला नसता तर मंडळी आज या ठिकाणी अस्तित्वात नसते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जर पुन्हा उठला नसता तर प्रेषितांनी त्याच्याकरिता आपला प्राण दिला नसता. आज मंडळी त्या पुनरुत्थित प्रभूच्या जिवंत असण्याचं, त्याच्या पुनरुत्थानाची आठवण करत आहे. ही एक फार मोठी साक्ष किंवा एक फार मोठं चिन्ह आहे, साईन आहे तो जिवंत असण्याचं. मंडळीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मंडळीचा जो भयंकर छळ करण्यात आलेला आहे, आम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणे, त्याचा स्वीकार करणे म्हणजे मरणाचा स्वीकार करणे, मरणाला आपल्या जवळ करणे असं असतानाही मंडळी वाढत गेली, त्यांच्यात विश्वासणाऱ्यांची भर पडत गेली. त्याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे, तो पुनरुत्थित आहे, तो त्या कबरेमध्ये नाही. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजून घेण्याकरिता, त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य अनुभवण्याकरिता आम्हाला केवळ मानवी बुद्धीने आम्हाला ते शक्य होत नाही. आम्हाला आवश्यकता आहे की आम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने, देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने आणि सामर्थ्याने आम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थाने आम्हाला ते समजून येतं. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही वचन 15 पाहतो ना, आज मरियेला जे प्रभू येशू ख्रिस्ताने, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने जे दर्शन दिलं, त्यातून आज जेव्हा आम्ही आमच्याकरिता काय बोध आहे, आमच्याकरिता काय संदेश आहे, हे ज्यावेळेस ऐकण्याचा प्रयत्न, समजण्याचा प्रयत्न करतोय, पहिली गोष्ट जी आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते, वचन 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस, कोणाचा शोध करतेस, तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. आता लक्षात घ्या की मरिया ज्याच्या करिता कबरेच्या बाहेर उभी राहून रडत आहे, तो तिच्या समोर आहे, तो तिच्या सोबत बोलत आहे, परंतु मरियेने पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलेलं नाही. काय वाटलं तिला, तो माळी आहे. म्हणजेच ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो, आम्हाला माहिती आहे की ती कबर कुठं आहे, बागेत. त्या बागेची मशागत करणारा, बागेची देखरेख करणारा हा माळी आहे असं तिला वाटलं आणि म्हणून ती प्रभूला विचारते की जर तू त्याचं शरीर कुठे नेऊन ठेवलंस तर ते मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्या सर्वांनी पहिल्या वेळेस ती रिकामी कबर पाहिली, त्या प्रत्येकाला त्याच्या पुनरुत्थानावरती विश्वास ठेवणे, तो पुन्हा जिवंत झाला आहे यावरती विश्वास ठेवणे कठीण होतं. कारण पुनरुत्थान जे आहे ते मनुष्याच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे. आता वास्तविक पाहता या लोकांनी पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मृत लोकांना देखील जिवंत केलं.
तिरडीवर ज्या तरुणाला घेऊन चालले होते त्याला जिवंत केलं. याईराची कन्या, तिला जिवंत केलं. कबरेत असणारा लाजरस, त्याला जिवंत केलं. मेलेल्यातून जिवंत झालेले प्रभूने ज्यांना जिवंत केले ते लोकांच्या समोर आहे. आणि या सणाच्या दिवसात तर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची जी गर्दी होती त्याचं मोठं कारण म्हणजे त्याने लाजरसाला जिवंत केलेलं होतं. परंतु तरीही ते समजणं, ते लक्षात घेणं हे त्यांच्यासाठी कठीण होतं. आणि म्हणून तुम्ही पहा की त्यांना आठवण करून देण्यात आली. काय आठवण करून देण्यात आली? की तो गालिलात असतानाच त्याने तुम्हाला काय सांगितलं होतं त्याची आठवण करा. त्याला धरून दिल्या जाईल, त्याला वधस्तंभावरती खिळून मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्याचं दुःख सहन, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान याविषयी त्याने स्वतःच तुम्हाला सांगून ठेवलेलं होतं. किती वेळेस सांगितलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताने? एकदा, दोनदा, 3 वेळेस. 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्त जी गोष्ट, जी महत्वाची बाब आपल्या शिष्यांना आणि जे सर्व त्याच्या सोबत आहेत त्यांना तो सांगतोय, परंतु तरीही त्यांना ते समजलेलं नाही किंवा कदाचित ते विसरून गेलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्यांनी वधस्तंभावरती पाहिलं ना, जणू काही सगळं काही विसरून गेल्यासारखं ते झाले. त्यांना आठवण नाही. त्यांना आठवण करून देण्यात आली. त्यांना आठवण करून देण्यात आली. प्रियांनो, ज्यावेळेस मनुष्य देवाचं वचन, देवाच्या आज्ञा आणि देवाचे नियम विसरतो, दुर्लक्ष करतो, अशा व्यक्तीला परमेश्वराला आणि त्याच्या योजनांना समजून घेणे कठीण आहे. समजत आहे मी काय सांगत आहे? मनुष्य जेव्हा देवाचं वचन, देवाच्या आज्ञा, देवाचे नियम विसरतो, त्याकडे दुर्लक्ष करतो, अशा स्थितीमध्ये परमेश्वर आणि त्याच्या त्या योजना समजून घेणं हे मनुष्याला कठीण होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण द्यावा आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठावं याचं अगत्य आहे. ही देवाची योजना आहे. त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याच्या पुनरुत्थानाला समजून घेणे, देवाची तारणासाठी असणारी ही योजना समजून घेणे हे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कठीण झालेलं आहे. मित्रांनो, आजही पुष्कळ जणांना ही गोष्ट समजणं कठीण झालेलं आहे. आजही पुष्कळ जण अडखळतात. आज अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराला घेऊन, त्याच्या अद्भुत कृत्यांना घेऊन, परमेश्वराच्या योजनांना घेऊन संशय आणि प्रश्न आहेत. आमच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार येतात, पुष्कळदा ते चढ उतार आमच्या जीवनामध्ये परमेश्वराविषयी आमच्या मनामध्ये संशय निर्माण करतात. हे का होतं माहितीये? का आमच्या मनात देवाविषयी संशय आणि देवाविषयी प्रश्न निर्माण होतात? त्याचं एक मोठं कारण आहे की आम्ही त्याचं वचन, त्याने जे आम्हाला शिकवलेलं आहे, त्याने ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत, जे नियम त्याने आम्हाला सांगितलेले आहेत, ते आम्ही विसरून जातो, ते आम्ही दुर्लक्षित करतो आणि मग आम्ही आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची वर्तमान परिस्थिती या सर्व गोष्टींना, आमच्या जीवनामधल्या सर्व प्रसंगांना मानवी बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा वेळेला आमची मर्यादित बुद्धी आमच्या मनामध्ये देवाविषयी संशय आणि प्रश्न निर्माण करते. सैतान काय करतो? देवाचं वचन चोरून घेतो. का बरं चोरून घेतो तो? कारण सैतानाला माहित आहे की जर देवाचं वचन यांच्या अंतःकरणात असेल, जर देवाचं वचन यांच्या अंतःकरणातून, यांच्या जीवनातून फलद्रूप होत असेल, तर यांच्या मनात कधीच देवाविषयी संशय आणि प्रश्न निर्माण होणार नाही.
आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीला, सर्व प्रकारच्या चढ उतारांना सहजपणे समजून घेऊ की परमेश्वर या ठिकाणी काय करत आहे आणि आम्ही परमेश्वराला त्याचं काम त्या ठिकाणी आम्ही विश्वासाने करू देऊ. आम्ही देखील त्याला योग्य प्रतिसाद देऊ. परंतु जर आम्ही विसरलो, जर सैतानाने ते वचन चोरून घेतलेलं आहे, तर मग याचाच अर्थ त्याला संधी मिळालेली आहे. जर अंतःकरणात देवाचं वचन आणि त्याच्या आज्ञा नाही, तर मग आम्ही हे समजून जावं की सैतान त्या ठिकाणी काम करत आहे. तो शिरलेला आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याकरिता तो यहुदा इस्करियोत मध्ये शिरला, आज तो आमच्या जीवनात शिरण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आज पुनरुत्थित प्रभूची आठवण करीत असताना तुम्हाला आणि मला त्याचं जे वचन आहे ते आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये घट्ट करून घ्यावं लागेल. जर पुनरुत्थित प्रभूचा प्रचार करायचा आहे, आम्ही सांगतो ना प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, एकमेकांना सांगायला किती सहज आहे ना. बाहेर जाऊन सांगा बरं, बाहेर जाऊन सांगा बरं काय होतं बाहेर जाऊन सांगितलं तर. प्रभू उठला आहे हा संदेश विश्वासणाऱ्यांना सांगणं कदाचित सोपं आहे, परंतु तो पुनरुत्थित आहे, तो जिवंत आहे. हा संदेश ज्यांना अजून माहित नाही ना, त्यांच्यापर्यंत नेत असताना आम्हाला ज्या सामर्थ्याची गरज आहे ना, ते सामर्थ्य आम्हाला देवाच्या वचनांमधून, ते सामर्थ्य पवित्र आत्म्याकडून आम्हाला मिळतं. आणि त्याकरिता आमची मुख्य गरज आहे की आम्ही देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजविणारे अशा प्रकारचे असावे. जर आम्ही ते करत नाही तर पुष्कळदा आमची स्थिती जी आहे ती शाऊल राजासारखी असते. शाऊल राजाकडे तुम्ही पहा, देवाने निवडलेलं कॅरेक्टर ते आहे. देवाने आपल्या लोकांवरती राजा म्हणून त्याची नेमणूक केलेली आहे. आणि अशा या स्थितीमध्ये जेव्हा युद्धावर जायचं आहे आणि ज्या वेळेस यज्ञ करायचा आहे, शमूएलाला याला वेळ लागत आहे, शाऊल राजा स्वतःच त्या ठिकाणी यज्ञ करतो. तो विसरला देवाचा नियम काय आहे, त्याने काय करायचं आहे तो विसरला. त्याला त्याच्यासमोर फक्त एवढंच आहे की नाही, उशीर होतोय, शत्रू जवळ येतोय, मला तर यज्ञ करून त्यांच्यावरती चालून जायचं आहे. पुष्कळदा आम्ही देखील विसरून जातो की परमेश्वर आमच्याकडून काय अपेक्षित करतो आणि आम्ही करतो काय, जे आम्हाला करायला पाहिजे ते. आणि मग अशा वेळेस पुष्कळदा आमचा जो शत्रू आहे तो त्या ठिकाणी संधी साधून घेतो. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला आपल्याकरिता हे फार महत्वाचं आहे की आम्ही परमेश्वराचं वचन, त्याच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम आहेत ते आमच्या अंतःकरणात खोलवरती रुजवावे आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये समोर जावं, जेणेकरून परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनातून होत राहील, जेणेकरून परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनामधून कार्य करीत राहील. ज्यावेळेस आम्ही वचन 16 वाचतो, 15व्या वचनामध्ये मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. आता 16व्या वचनामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? त्या ठिकाणी 16व्या वचनात अशा प्रकारे म्हटलेलं आहे, येशूने तिला म्हटले मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बोनी, म्हणजे गुरुजी. आता 16व्या वचनात काय होत आहे? 15व्या वचनात प्रभू तिला काय म्हणतो? बाई. 16व्या वचनात प्रभू आता तिला काय म्हणतो? मरिये. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस तिला मरिये म्हणतो ना, ती पटकन वळते आणि त्याला रब्बोनी, काय अर्थ आहे त्याचा? गुरुजी म्हणून बिलकुल बसते. प्रभूजी रब्बोनी, गुरुजी. ज्यावेळेस हे वचन मी वाचत होतो, मला आठवण झाली योहानाच्या 10व्या अध्यायाची.
योहान शुभवर्तमान 10वा अध्याय, ज्यामध्ये आम्हाला उत्तम मेंढपाळाविषयी सांगितलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उत्तम मेंढपाळाविषयीचं शिक्षण देत असताना हा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता काय काय करतो, तो त्यांच्यासाठी आपला प्राण देतो, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. परंतु त्यामधल्या 2 गोष्टी मला प्रामुख्याने आठवतात. त्या म्हणजे हा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो. आणि मग असं म्हटलेलं आहे की त्याची मेंढरे त्याच्या मागे जातात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. त्याची मेंढरे त्याची वाणी ओळखतात. या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरिये म्हणून जेव्हा तिला हाक मारतो, प्रियांनो, मरियेने त्याची वाणी ऐकली, मरियेने त्याची वाणी ओळखली. तिला कळून आलं की मला हाक मारणारा हा माझा प्रभू आहे, आणि म्हणून ती देखील त्याला त्याची वाणी ओळखून त्याला त्या ठिकाणी बिलगून बसते. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त मरियेचंच नाव माहित आहे का? या ठिकाणी असं कोणी आहे का की ज्याला असं वाटतं त्याचं नाव प्रभूला माहित नाही? आहे का कोणी? या ठिकाणी अशी एकही व्यक्ती नाही की जिचं नाव प्रभूला माहित नाही. तुम्ही आणि मी त्याची मेंढरे आहोत. तो तुमचा आणि माझा उत्तम मेंढपाळ आहे, ज्याने तुमच्या करिता आणि माझ्या करिता आपला प्राण दिलेला आहे. तो उत्तम मेंढपाळ जणू काही आपल्या प्रत्येकाला आपल्या नावाने हाक मारतो. जो वधस्तंभ, मी शुक्रवारला देखील सांगितलं की जो वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताने वाहून नेला, त्या वधस्तंभावर कोणाचं नाव होतं? त्यावरती माझं नाव होतं. आणि वधस्तंभावरचं ते नाव खोडून ते प्रभूने कुठं लिहिलं? प्रभू देव बापाने ते नाव आपल्या तुम्ही आणि मी त्याच्या तळ हातावर कोरलेल्या आहोत. तुमचं आणि माझं नाव प्रभूच्या तळ हातावरती कोरलेलं आहे. हे फार सहज आणि सोपं आहे का? ज्यावेळेस मी हे म्हणतो की माझं नाव प्रभूच्या हातांवरती कोरलेलं आहे, मग मला असं वाटतं की त्या ठिकाणी माझ्या जीवनामधून सर्व प्रकारची भीती, सर्व प्रकारची चिंता, सर्व प्रकारची काळजी नाहीशी होते. प्रभूच्या तळ हातांवरती तुमचं आणि माझं नाव हे कोरलेलं आहे. प्रियांनो, त्या वधस्तंभावरून ते खोडून त्याच्या तळ हातांवरती ते कोरल्या गेलेलं आहे. प्रभू देव जणू काही या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला हाक मारतो, कारण तो तुमची आणि माझी नावे ओळखतो, आणि आम्हाला हाक मारून जणू काही तो आमच्या सोबत बोलतो. कधी अनुभव घेतला का तुम्ही या गोष्टीचा? ज्यावेळेस तुम्ही निराश आहात, ज्यावेळेस तुम्ही दुःखी आहात, ज्यावेळेस तुम्ही आपल्या जीवनामधल्या अतिशय कठीण परिस्थितीमधून जात आहात आणि तुम्ही एकटे असताना प्रभूचा धावा करत आहात, अशा समयी तुम्हाला ही प्रभूची वाणी तुमच्या कानावर आली काय? त्या प्रभूने त्याची शांती अशा समयी तुमच्या अंतःकरणात दिलेली आहे काय? होय प्रियांनो, प्रभू देव तुम्हाला आणि मला आपली शांती देणार आहे.
कारण त्याने तुमचं आणि माझं नाव त्याच्या तळहातांवरती कोरून ठेवलेलं आहे. तो तुम्हाला आणि मला कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा कठीण प्रसंगातून जातो, प्रियांनो, आम्हाला निराश होण्याची, आम्हाला दुःखी होण्याची, आम्हाला चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. जगातल्या कुठल्याही परिस्थितीला घेऊन, जगातल्या कुठल्याही गोष्टीला घेऊन अस्वस्थ होण्याची गरज नाही. गरज आहे ती केवळ या गोष्टीची आठवण करण्याची की माझा प्रभू जिवंत आहे, माझं नाव त्याच्या तळहातांवरती कोरलेलं आहे आणि तो माझ्या जीवनात, तो माझ्या कुटुंबात काम करत आहे आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवून मी स्थिर असणार आहे. मेंढरे देखील त्याची वाणी ओळखतात आणि असं म्हटलेलं आहे की ती त्याच्या मागे जातात. प्रभू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि मग मेंढरे त्याच्या मागे जातात. प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ओळखणे म्हणजे काय प्रियांनो? प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ओळखणे याचा अर्थ काय आहे? यूहन्नाच्या त्या शुभवर्तमानामध्ये त्या 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की ती त्याची वाणी ओळखतात आणि त्याच्या मागे जातात. प्रभूची वाणी ओळखणे याचा सरळ अर्थ आहे त्याच्या मागे जाणे, त्याचं अनुसरण, त्याचं अनुकरण करणे. आज देवाची वाणी मी ऐकली हे बोलून लोक काय काय जगामध्ये करत सुटलेले आहेत. देव माझ्याशी बोलला, मी त्याची वाणी ऐकली, त्याने मला असं सांगितलं. काय काय भविष्य केल्या जातात, काय काय आज जगामध्ये चाललेलं आहे. कशाखाली? तो माझ्याशी बोलला, मी त्याची वाणी ऐकली, त्याने मला असं करायला सांगितलं. प्रियांनो, प्रभूची वाणी जो ऐकतो तो प्रभूचं अनुसरण करतो, तो प्रभूला अनुसरणारा असतो, त्याचं अनुकरण करणारा तो असतो. प्रभूची वाणी आहे कशासाठी? त्याला अनुकरण करण्यासाठी, त्याच्या मागे जाण्यासाठी. मेंढरांनी परक्याच्या मागे जाऊ नये. या ठिकाणी परका कोण आहे? सैतान. या ठिकाणी परका कोण आहे? सैतानाचं तो प्रत्येक हस्त है ना, जे त्या मेंढरांमध्ये शिरतात. कशासाठी? त्यांचा नाश करण्यासाठी, त्यांचा घात करण्यासाठी. अशा दुष्टांच्या माग, अशा परक्यांच्या माग, अशा वैऱ्यांच्या माग मेंढरांनी जाऊ नये याकरिता प्रभू त्यांना हाक मारतो. प्रभूची वाणी त्यांनी ओळखावी आणि प्रभूचं अनुसरण त्यांनी करावं, प्रभूचं अनुकरण त्यांनी करावं. प्रभूची वाणी ऐकणे म्हणजे त्याचं अनुकरण करणे, त्याचं अनुसरण करणे. प्रियांनो, त्याच्या मागे जाणे. खरी शांती, खरा आनंद, पापांची क्षमा, सार्वकालिक जीवन, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश, या ज्या सर्व गोष्टी आमच्या विश्वासाचा भाग आहेत. कधी पूर्ण होतात आमच्या जीवनामध्ये? जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होत नाही. कोणाचा होतो? जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतात. प्रियांनो, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची शांती अनुभवू शकत नाही, जर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा आनंद नाही, तर आम्ही समजून जावं की आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही प्रभूचं अनुकरण करण्याकरिता, त्याची वाणी ऐकण्याकरिता, त्याच्या पाठीमागे जाण्याकरिता आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत.
आणि म्हणून आज आम्ही ख्रिस्ताची शांती आणि ख्रिस्ताचा आनंद आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकत नाहीये. कारण परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. परमेश्वराचं वचन हे सत्य आहे आणि जर तुम्ही त्याप्रमाणे चालणारे आहात तर त्यामधली प्रत्येक गोष्ट, त्यामधला प्रत्येक आशीर्वाद हा आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभव त्याचा घेत असतो. प्रियांनो, मेंढरे त्याची वाणी ओळखतात, ती त्याच्या मागे जातात, ती परक्यांच्या मागे जात नाही. प्रभू ज्यावेळेस मरियेला तिच्या नावाने हाक मारतो, ती म्हणते रब्बोनी, गुरुजी. आणि असं बोलून ती काय करते, ती प्रभूला बिलगून बसते. आणि वचन 17 मध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे, येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी मरियेला म्हणतो, मला बिलगून बसू नकोस, तर काय कर, जा माझ्या बांधवांकडे जा आणि त्यांना जाऊन सांग. काय सांग, मी वर जातो, मी माझ्या पित्याकडं, जो तुमचाही पिता आहे, मी त्याच्याकडं वर मी जातो. प्रियांनो, समजून घेण्याकरिता आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे मरियेला सांगत आहे की मी वर जात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्या तो त्याचं स्वर्गारोहण झालं का? कधी झालं प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण? 40 दिवसानंतर. आणि हा 40 आकडा घेऊन बरेच जण 40वा पाळतात. प्रभू येशू ख्रिस्त 40व्या दिवशी स्वर्गात गेला. आमचे प्रियजन 40व्या दिवशी स्वर्गात जात नाही. आणि म्हणून 3रा दिवस करणे, 40वा दिवस करणे हे काही कंपल्सरी अगत्याचं नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवसांपर्यंत त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिले आणि मग तो त्यांच्या देखत स्वर्गामध्ये वर घेतला गेला. मग प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जे मरियेला सांगतोय की मी वर जातो, याचा काय अर्थ आहे? समजून घेण्याकरिता इस्रायल लोकांचे जे सण आहेत ना, त्याकडं आम्ही आमचं लक्ष लावू शकतो. हा वल्हांडणाचा सण झाल्यानंतर ना लगेच सप्तकांचा सण सुरू होतो, हंगामाचा सण सुरू होतो. आणि असं म्हटलेलं आहे की उभ्या पिकाला विळा लावल्यापासून 7 सप्तकं मोजायची. 7 सप्तके म्हणजे किती दिवस? 49 दिवस. 7 सप्तके मोजल्यानंतर मग जो हंगामाचा सण आहे ना, तो त्या ठिकाणी साजरा केला जायचा, नवीन हंगाम. आणि तो सण साजरा करत असताना देवाने त्यांची कशी काळजी घेतली हे त्या ठिकाणी ते सांगतात. आणि हा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो, नवीन हंगाम. त्यामध्ये जी पहिली पेंडी कापल्या जाते ना, विळा लावल्या जातो, ज्या उभ्या पिकाला विळा लावल्या जातो, जी पहिली पेंडी कापल्या जाते ना, ती देवाला मंदिरामध्ये आणून ती ओवाळत असत. तिला ओवाळणीची पेंडी म्हणायचे. प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थानातील प्रथम फळ आहे. तो पहिल्याने उठला, तो पुनरुत्थानातील प्रथम फळ आहे. आणि जणू काही त्या इस्रायल लोक जेव्हा तो सण साजरा करायचे, जेव्हा ते त्या गव्हाची ती पेंडी ती त्या मंदिरामध्ये त्या परमेश्वराला ज्यावेळेस ते ओवाळणी आणायचे, अर्पण करायचे, जणू काही ते या गोष्टीचं दर्शक होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थानातील प्रथम फळ आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त हा वर गेलेला आहे आणि त्याच दिवशी तो संध्याकाळी आपल्या शिष्यांना दर्शन देखील देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रथम फळ आहे. आणि बाकीचा हंगाम कुठे? मग फक्त एकच पेंडी असते का? ती तर फक्त प्रथम पेंडी ना. आता बरेच जण झाडाचं पहिलं फळ, उत्पन्नाचं प्रथम फळ,
परमेश्वराच्या मंदिरात घेऊन येतात अर्पण करण्यासाठी. चांगली सवय आहे. देवबाप त्याद्वारे आम्हाला आशीर्वादित करतो. प्रभू येशू ख्रिस्त प्रथम फळ, ती पहिली पेंडी. बाकीच्या पेंड्या कुठे? बाकीचा हंगाम कुठे? कुठे बाकीचा हंगाम? तो नवीन हंगाम कुठे आहे? तो नवीन हंगाम आहे तो समोर बसलेला आहे. तुम्ही आणि मी तो नवीन हंगाम आहोत प्रियानो. 50व्या दिवशी ज्यावेळेस देवाचा आत्मा उतरला आणि त्या ठिकाणी जी मंडळीची सुरुवात झाली, ही मंडळी हा बाकीचा हंगाम आहे. जो देवाचा आहे, हे देवाचं अद्भुत कृत्य आहे. जुनी जी पद्धत होती, जुन्या ज्या गोष्टी होत्या, आता त्यामध्ये बदल झालेला आहे. आता सर्व काही नवीन झालेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन करार झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन सुरुवात झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे आणि बाकी तुम्ही आणि मी तो बाकीचा सर्व हंगाम आहोत जो परमेश्वराचा आहे प्रियांनो. परमेश्वरासाठी तो आहे. आणि तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ही खात्री प्राप्त झालेली आहे. कशाची? जीवनाची. परमेश्वर देव. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वर पाहतो आणि पुष्कळ लोकांना आपल्याकडे येताना पाहतो आणि तो शिष्यांना म्हणतो की पीक फार आहे, कामकरी थोडे आहे. पीक फार आहे प्रियांनो, कामकरी थोडे आहे. देवाकरिता कापणी करणारे आवश्यक आहे. त्यांचा शोध परमेश्वर देव घेत आहे. हे जे पीक आहे, हा जो हंगाम आहे, तो आपल्यासाठी गोळा करावा म्हणून देवाने त्याच्या आत्म्याला या जगात पाठवलेला आहे. देवाचा आत्मा मनुष्याला सामर्थ्य देत आहे आणि देवाच्या राज्याकरिता हे पीक, ही कापणी केल्या जात आहे. हा हंगाम त्या ठिकाणी साठविल्या जात आहे प्रियांनो. कोणाच्या मनात जर काही संशय असेल, कोणाच्या मनात जर काही प्रश्न असतील की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, माझं काय होईल? आज खात्री आहे, दोनच गोष्टी होणार आहेत. काय सांगितलेले आहेत प्रभूने? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, मेलेले ते पहिल्याने उठतील आणि उरलेले बदलून जातील. ख्रिस्तासारखे त्या गौरवी शरीराने हा सर्व हंगाम, हे सर्व पीक त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये घेतल्या जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. सर्व दुःख, सर्व वेदना, सर्व त्रास, सर्व अपमान, सर्व गोष्टी संपवून तो पुनरुत्थित झाला. एक नवीन सुरुवात त्या ठिकाणी आहे. या जगामध्ये आम्हाला दुःख होईल, या जगामध्ये आम्हाला क्लेश भोगावे लागतील, या जगामध्ये कदाचित आम्हाला त्रास होईल, परंतु लक्षात घ्या, या तात्पुरत्या गोष्टी आहेत, या संपणाऱ्या आहेत, यांचा अंत आहे. अंत कशाचा नाही? त्या स्वर्गीय सुखाचा, त्या स्वर्गीय जीवनाचा, त्या स्वर्गीय आनंदाचा. ती स्वर्गीय शांती ही चिरकाल आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये असणारी आहे प्रियांनो. आणि तुम्ही आणि मी त्याकडं आमचं लक्ष लावायला पाहिजे. प्रियांनो, मी संपत असताना पुनरुत्थानाचा संदेश हा अर्धवट राहतो जर आम्ही त्याची घोषणा करण्याचं उत्तेजन देत नाही. जी प्रत्येक व्यक्ती त्या कबरेजवळ गेली, त्या प्रत्येकाला एक जबाबदारी सोपविण्यात आली. काय? जा आणि सांगा. जा आणि सांगा. आज देखील हा पुनरुत्थानाचा संदेश मी संपवत असताना जा आणि सांगा. प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित आहे.
तो पुन्हा उठलेला आहे. त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामधून लोकांना दिसू द्या. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद तुमच्या जीवनामधून दिसू द्या. त्या पुनरुत्थानाच्या द्वारे प्राप्त झालेली ती शांती तुमच्या जीवनामधून लोकांना दिसू द्या. त्याच्या पुनरुत्थानामुळं जी जीवनाची खात्री मिळालेली आहे ते जीवन लोकांना तुमच्यामधून पाहू द्या. तर खऱ्या अर्थाने तुमचं जे सांगणं आहे त्यांच्याकरिता ते प्रभावी ठरेल. प्रियांनो, आम्हाला सांगायचं आहे, केवळ एकमेकांनाच नाही तर आम्हाला जगात जाऊन सांगायचं आहे. ज्यांना माहित नाही त्यांना जाऊन सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी मरण पावला, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापांची शिक्षा वधस्तंभावरती सहन केली, तो जिवंत आहे. तो पुन्हा उठलेला आहे. तो तुम्हाला आणि मला घ्यायला परत येणार आहे. या प्रियांनो, आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे, मरियेला प्रभू देवबापाने जे दर्शन दिलं, आज त्या दर्शनाकडे आम्ही पाहत असताना प्रभू आमच्या अंतःकरणाशी काय बोलतोय, त्याची वाणी, त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. या मरियेने प्रथम प्रभूला ओळखलं नाही. त्यांना आठवण करून द्यावी लागते त्याने काय सांगितलं होतं. आज तुमच्या मनामध्ये परमेश्वराला घेऊन संशय निर्माण होतोय काय? आज तुमच्या मनामध्ये या पुनरुत्थित ख्रिस्ताला घेऊन प्रश्न निर्माण होत आहेत काय? आज स्वतःला खात्रीशीरपणे सांगा, माझा प्रभू जिवंत आहे. आमच्या मनात जर संशय निर्माण होता त्याचं एकच कारण आहे, आम्ही देवाचं वचन विसरतो, आम्ही देवाच्या आज्ञा विसरतो, आम्ही त्याचे नियम विसरतो आणि मग आम्ही आमच्याच इच्छेप्रमाणे, आमच्याच मनाने आम्ही चालू लागतो आणि मग त्याचा हा परिणाम आहे की आमच्या मनामध्ये संशय आणि प्रश्न येतात. आज ती सर्व संशय आणि प्रश्न काढून टाका आणि पहा, प्रभू तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतो. तो म्हणतो मरिये, ती म्हणते रब्बोनी. आज जेव्हा तुम्ही आणि मी प्रभूची वाणी ऐकतो, ज्यावेळेस आम्ही त्याचा आवाज ऐकतो, आम्ही त्याला काय प्रतिसाद देतो प्रियांनो? आज आम्ही त्याला काय प्रतिसाद देतो? पुनरुत्थानातील तो प्रथम फळ आहे. बाकी हंगाम आम्ही स्वर्गाच्या राज्याकरिता गोळा होत असलेला, जमा होत असलेला हंगाम. आणि म्हणून आम्हाला जाऊन सांगण्याची गरज आहे. आज आम्ही परमेश्वर देवबापाला म्हणूया, प्रभू तू पुनरुत्थित आहेस, तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यावरती होत. प्रभू तू माझ्या मनातील सर्व अस्थिरता, सर्व अस्वस्थता, सर्व अशांतता तू नाहीशी कर आणि आज तुझी शांती प्रभू तुझ्या लेकरांच्या अंतःकरणात राज्य करते. प्रभू तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकाच्या ठाई वाहू दे. प्रभूचे आज नव्या उत्तेजनाने, नव्या उत्साहाने तू आम्हाला भर प्रभू. आणि ज्यावेळेस आम्ही या ठिकाणाहून बाहेर जाणार, प्रभू ज्यांना माहित नाही त्यांना आम्ही सांगणार, होय प्रभू पवित्र देवबापा तू जिवंत आहेस, तू उठला आहेस, तू खरोखर उठलेला आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू बाई. आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभू शिकवलेली प्रार्थना करूया, स्वर्गदूताला गीत गाऊया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आज आम्हास दे.
केलं आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. त्या देवबापाची प्रीती जो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाकरिता मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि जो पवित्र आत्मा आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित करतो, त्या पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत संधित असो. आमेन.